महाराज हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, बहार वित्त विसरली. लावा की दोन पकवास का बी असताय लावा. पुन्हा ही माझ्या हा सुख सोळा स्वर्गी नाही. लावा सरजवळ एक पकवास द्या आणि तुम्ही इकडे तुमच्यासाठी थांबतो 5 मिनिट. हरिने माझे हरिले चित्त, बहार वित्त विसरली, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, पारखी अशी सांगता गोष्टी, किंवा पारखी अशी करिता गोष्टी, घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तो का म्हणे निवांत राही, तो का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कशाचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कशाचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास दुर्गा, सद्गुरुदास दुर्गा, बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा के रूप मन पाना, दुसरे चरण संताची कशाचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास दुर्गा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता नमो रंगभूमिका, कीर्तन उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझी दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणी, ओम नमो ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा हा दया करुणा करा दयाला तुमचा नुदनादन तुमचा नुदनादन तुमचा नुदनादन करुणा करा दयाला पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा नुदनादन पावन झालो चराचर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया आता हृदय आपुले चौफोळनिया बरे बरे बैसो पाऊले श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता अवधान एक बीज देजे मग सर्व सुखासे पात्र होई जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका हरिने माझे हरिले चित्त बहार वित्त विसरली आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक प्रस्तुत प्राप्त कीर्तन चिंतनासाठी सेवेसाठी निरूपणासाठी निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या गावात नेमबंद असतोय चोपदार सगळे आपल्यासाठी आले ते पडू दे आजचे दिवस नाही तर यूट्यूबवर माझं तेवढं चालय पंतप्रधान आला तरी बाहेर असतो घरी लई बोलणं खावं लागतं तसं येऊ दे आपल्यासाठीच आले ते आपल्या प्रेमासाठी हो देहूची सुप्रसिद्ध साधू आदर्श संसारिक परमार्थ शिखर परमार्थाचा कळस ज्याने आपल्या जीवनात निर्माण केला ते श्रीमंत असणारे माझे तुकोबार आहे या अभंगातून रूपक म्हणतायत रूपक असं म्हणतात तुकोबाराया म्हणतात एक गवळण मला भेटली गोकुळामध्ये काही काही महाराज म्हणतात मला शंका येते तसली पहिली हाणायची महाराज तुकाराम महाराज आला मला संशय येतो तुकाराम महाराज गोकुळात होते का नव्हते रामावतारात आम्ही वानर झालो रामावतारी आम्ही वानर झालो आणि कृष्णावतारामध्ये आम्ही यादव झालो गोपाळ झालो हो गवळणीची गाठ पडली आणि गवळणीनं भगवान परमात्म्याला पाहिलं होतं भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिला भगवंताच्या रूपाचं वेड लागलं वेड भगवंताच्या रूपाचं वेड लागलं भगवंताला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिच्या डोक्यावर असणारी माठ विसरली हो गवळण विसरली काय विसरली भार विसरली भार विसरली 3 माठ आहेत प्रत्येकाच्या डोक्यावर हात लावून बघा आहेत का नाहीत बघा एक रजगुणाचा माठ एक तमोगुणाचा माठ आणि एक सत्वगुणाचा माठ विठाल विठाल एक अजून दुसऱ्याचं ओझं घेतलेलं एक आपल्यावर बोकांडे हो दुसऱ्याच दुसऱ्या पुढलाचे ओझे आपला माता घ्यायचे दुसऱ्याचं ओझं घेतले आमचे गुरुवर्य सांगायचे इंगळे महाराज
एक जेलर होता जेलर. आणि जेलर त्याचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोबरोबर त्याचा भाऊ आला बहिणीला राहायला. आता बायकोचा भाऊ म्हणजे कशापेक्षा मऊ, लोण्यापेक्षा मऊ. बरं हे आलं ते आलं आणि ह्याला फुकाट मोठेपणा होता. दुसऱ्याचा मोठेपणा आपण घ्यायचा. गावात गेलं की म्हणायचं मी जेलरचा भाऊ आहे. तुम्हाला नाही बरं का जोशी काका. विढाला 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 जेलरचा भाऊ आहे. चहा दे, पान दे, बिडी दे, कढी दे. उधारी रुपये देणं ना घेणं, कंदील लावून येणं. बरं कसं आहे, मोठ्याचं कुत्रं असलं तरी माणूस हाड म्हणत नाही. मोठ्याचं कुत्रं असलं तरी माणूस हाड म्हणत नाही. जेलरचा मेहून आहे, कोणाच्या नादाला लागायचं. 10,000 उधारी झाली गावात, कोणी मागं ना. आणि एक दिवस जेलर संध्याकाळी असा कोमेजला चेहऱ्यानं घरी आला. कोमेजलेल्या चेहऱ्यानं घरी आल्यावर विचारलं, का दाजी, दाजी आज लई चेहरा पाडलाय. शहाणपणा करू नका म्हणला. एकतर आम्ही दिवसभर वैतागून गेलोय. आमचा मला माहीत आहे, इथं रिकाम्या चौकशा करायला आलाय ते आलाय, गुन्हा न खावा. नाही दाजी, तुमचा चेहरा पडलाय. रोज कसा आनंदात चेहरा दिसतो आज तसा दिसत नाही. काय सांगू ना, एकदा तर सांगा. काय सांगू म्हणला, मी ज्या जेलमध्ये जेलर आहे त्या जेलचं उद्या इन्स्पेक्शन आहे आणि इन्स्पेक्शनला वरचे साहेब येणार आहेत. मग त्याच्यात काय, रात्री एक आमचा कैदी पळून गेलाय. आमच्याकडे जी यादी आहे त्याच्यातला एक 420 नंबरचा कैदी पळून गेलाय. नंबर असते तर तुम्ही जाऊन आला नाही काय. आमचा कैदी पळून गेलाय. बर, इन्स्पेक्शनमध्ये जर संख्या कमी दिसली पटावरची तर मला घरी जावं लागेल. किती वेळ असते इन्स्पेक्शन? असतं मला 1 तास 1.5 तास. लई चौकशी करताय काय, ह्याच्यातलं वाटून घेताय का? काळजी करू नका म्हणला. मी तुमच्या नावावर 10,000 उधारी केली, येडा म्हणून आहे का? मग नंबर टाका म्हणला 420 शर्टावर. आणि संख्याच आहे ना सरकारी बघा, खोरं चांगलं न्यायचं आणि मोडक्या खोऱ्याचा उजनीत त्यानं काम केलं आहे त्याला माहीत आहे बघा. होय सुरेश भाऊ? हां, चांगलं टिकाव घरी आणि घरचं मोडकं. फक्त तिथं नग दिसला म्हणजे झालं, खोऱ्याला खोऱ्या, टिकावाला टिकाव. मग तसं फक्त तुमची संख्या मोजायची. ज्या नंबरचा कैदी गेला आहे त्या नंबरचा शर्ट मला द्या, मी बसतो 1-2 तास. इतका आनंदला जेलर, क्या बात आहे म्हणला. मी होऊन असावा तर अजून 10-5 दिवस का राहीना म्हणला. घातलं शर्ट, घातलं, सकाळी नेऊन उभा केला 11-11:15 वाजता इन्स्पेक्शनला. इन्स्पेक्शन झालं, सांगितलं, शेरा मारला. इथं काही कैदीस इथल्या मानानं जास्त आहेत, यातले काही घेऊन जायचेत. मग शेवटच्या खोलीतला जो कैदी आहे तो तेवढा देतो मी, म्हणजे ती खोली रिकामी होईल. नेमका ह्याच्या मेहण्याचा नंबर लागला, अजून माघारी आला नाही. विठाला विठाला संपला, त्याच्यातला विनोद संपला. दृष्टांत एवढा आहे. काही गरज होता जेलर त्याचा मेहना फासाला का जाईना. पुढलाचे ओझे आपला माथा घ्यायचे. उगाच ओझ डोक्यावर घेतलंय, उगाच ते ओझ आहे. आणि भगवान परमात्म्याला पाहिलं गवळण आहे ना. भगवान परमात्मा सामान्य नव्हता. राजस कुमार, मदनाचा कुमार, हो, किंवा देख लिया वेद लावी, पाहिलिया वेद लावी,
कशाची बेजडवणी देखिला देखिला नंदाचा नंदन येणे विधिले म्हण. आणि त्या गवळणी ना भगवान परमात्म्याला पाहिलं. असणारे माठ विसरले. संसाराचं ओझ आहे, दुसऱ्याचं ओझ आहे. हो गवळण म्हणते. मग तुकोबाराने विचारलं का ग बाई असं काय झालंय? तू अशी उभारली, माठ घेऊन उभारलीस डोक्यावर, आणि डोक्यावरच्या माठाचं ओझं झालंय. तू अशी काय उभारली? त्यामुळे सुरेश भाऊ काय सांगितलं पहिल्या चंतरात? हरिने हरिले चित हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिने जा हरिने माझे हरिले चित आता कैसे घरा आता कैसी जाऊ घरा पिता विसरले विसरले आता आजच्या प्रकाश काका पुढे या. प्रकाश काका जोशी पुढे या. आजच्या दहीहंडीचे मानकरी यांचं आगमन झालेलं आहे. असा एरवी तरी मी मूर्खो, पण पुढं बसला तर दहीहंडी फोडायला येईल. इथे याजवळ अजून कोणालाच माहीत नव्हतं. या विढाला विढाला हरिने माझे हरिले चित्त काय केलं भार वित्त विसरले. तुकोबारायांची गाठ पडल्यावर तिला सांगितलं देवाला मी पाहिलं भगवान परमात्म्याला आणि मी भार विसरले. भार वित्तही विसरले. आता कैशी जाऊ घरा. मी जर आता घरी गेली त्या काळातलं बरं का, मर्यादा होती. मर्यादा परपुरुषाकडं पाहिलं तरी असं वाटत. आता कैशी जाऊ घरा. आणि हा लौकिक आहे, हा लौकिक आहे बरा नाही. नो हे बरा लौकिक. तरी मी त्याच्याशी बोलले नाही, पण तुकोबारायाशी बोलत होते गवळण. गवळणनी सांगितलं पारखी असे करता गोष्टी. पारखी असे म्हणजे परक्याच माणसाशी जर मी गोष्टी केल्या तर मला घरची बोलणी खावा असणार. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच निमित्तानं गीता जयंती आणि या निमित्तानं आलेल्या सप्त्याची सांगता. माणसं म्हणते सप्ताह बसला का? सप्ताह बसत नसतो, मडं बसतं. सप्ताह उभा राहतो आणि सप्त्याची समाप्ती कवा? सप्त करणाऱ्याची समाप्ती, सप्त्याची सांगता. सांगता म्हणजे
पुढच्या वर्षीचा निरोप 26/11 सुरुवात. विठाल विठाल 26/11/25 सुरुवात आणि 3/12 म्हणजे 2 महिने सप्ताह आपला पुढल्या वर्षी बरं का. तारखा लिहून घ्या, नाहीतर माझं लग्न आहे, माझं वास्तुशांती आहे. 1 वर्षभर तारखा तुम्हाला आधी सांगतो. हां, आता वर गेलेल्या त्याला काही इलाज नाही. सप्त्याची संगता आणि सप्त्याच्या संगताला काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनाला पुन्हा अजून मर्यादा आहे. ते काल्याचं भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागतं. भगवंताचे 24 अवतार आपण 10 ऐकले, ज्यांचं झालंय त्यांनी पण ऐकले वळण सर, आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी पण ऐकले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, सुरात नसल्यामुळे तेवढंच म्हणतो जोशी काका. विठाल विठाल आणि सुरा आली की पुढं सगळं बंदच होतं ना. तुम्हाला खाली सारखा म्हणतोय वरच्या माईक खाली घ्या, खाली दोघांचे माईक खाली घ्या, घ्या खाली, घ्या खाली. अजून थोडंसं वरच्या त्या देवळाच्या शिखराचा त्याच्यावर परिणाम होतोय. विठाल 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 भगवंताच्या चरित्र 3 ठिकाणी. भगवंताचं पहिलं चरित्र आहे गोकुळात, दुसरं चरित्र आहे मथुरेत, आणि तिसरं चरित्र आहे द्वारकेत. भगवंताचं लहानपणी गोकुळात प्रेम होतं म्हणून त्याला सत्वगुणाचं चिंतन, मथुरेमध्ये वैर होतं म्हणून त्याला तमोगुणाचं, आणि राजा झाल्यामुळं ते रजोगुणाचं. 3 गुण आहेत. मी मगाशी सांगितलं, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण भगवंताचं. आणि मग भगवंताचं चरित्र गोकुळातलं वर्णन करायचं. आता चरित्र भगवंताचं लहान नाही, एवढा प्रभो भावे. भगवंत लहान आहे काय? जेने हे विश्व निर्माणिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले, सत्ता मात्र आपुले हाती असला भगवान परमात्मा. याचं चरित्र लहान असेल, पण त्याही चरित्राला संप्रदायानं नियम घालून दिला. चरित्र ते उच्चारावे, गोकुळातलं मी सांगितलं. रंग तो रंगणी चोरीत Krishna
सांगतो रंगणी चोरीतो लोणी हो दही दूध बक्षिणी कमाल केळी येणे व साजणे कृष्ण आळवा. भगवंताला आळवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्या भगवंताचं तेवढं चरित्र मग मागचं आज तरी नाही सांगत, पण तरीसुद्धा आपल्याला त्याचं थोडं चिंतन करावं लागतं. भगवान परमात्म्यानं यायचं ठरवलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गोकुळाष्टमीचं ते तेवढीच अभंग पापी जे अभक्तपासून सुरुवात होती. मग वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. मग गायीनं इंद्रदेवाला ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या हातात काय नाही. मग क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊ आपण, त्या भगवंताला विनंती करू. मग श्री अनंता मधुसूदना त्याला विनंती केली. 11:30 वाजून 11:45 वाजत आली ती विनंती करायला. विनंती केली आणि सांगितलं मी एकटाचं काम नव्हे एकल्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळ जमविला विठाला विठाला मी गडकरी आहे फडकरी नाही बरं का लय वाढवायच नाही. म्हणजे मी तिकडला बीड करला आहे. गडकरी म्हणजे तुम्हाला रोडकरी वाटला नाही बरं का. आपण एका भागातला आहे. कुठं होतो मी म्हणा करकमला. त्याला सांगितलं माझं काम नाही तुम्ही स्वारे समग्र यादव तुम्ही यादव व्हा आणि गोकुळात जाऊन राहावा मी तुमच्या मागे येतो. मग त्याने हाक मारली. आपल्या भावाला विचारलं ए दादा दादा तुझं कसं काय. बळीराम दादा ना शेषाचा अवतार. शेषाला विचारलं शेषशाही भगवान दादा तुझं कसं काय. मला नको बाबा तुझा नाद करायचा नाही. का मागच्या अवतारामध्ये 14 वर्ष मला उपाशी मारलं येड्या. मी तो 14 वर्ष उपाशी राहत नव्हता तर इंद्रजित मरत नव्हता आणि इंद्रजित मरत नव्हता तर रावण मरत नव्हता आणि रावण मरत नव्हता तर मी बिभीषणाला लंका देत नव्हतो आणि सीता सोडवून आणत नव्हतो. मग आता मला नको. मग ते मला असं करतो आता अध्यक्ष हो अध्यक्ष. तेव्हापासून लोकाला मोठेपणा द्यायला शिका. तो मोठं हो मोठं आपल्याला वाटते आपल्यालाच मोठं व्हावं. तिला सांगितलं भगवान परमात्म्याला असं करतो मग मोठं हो आणि जा पुढं. काय कर जा रोहिणीच्या उदरात जाऊन राहा. भगवंतानं बळीराम दादाला पुढं पाठवलं. गोकुळात नंदराजाची पत्नी तिच्या पोटी बलरामाच्या अवताराला सांगितलं आणि भगवंतानं ध्यान केल्यावर मागच्या अवतारातली कारण भगवंताचे अवतार आहेत. अवताराचे 6 प्रकार आहेत. अंश अवतार अंशांश अवतार आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण. सगळ्याचं चिंतन मांडत नाही पण 2 एक राम अवतार पूर्ण अवतार तेवढ्याच करता आला. मी बघत होतो 8 दिवस सप्त्याची पंगत आहे तेवढ्यासाठी येत होतं. इकडून यायचं इकडं जेवायचं आणि इकडं जायचं. देवळाकडं सुद्धा येत नव्हती. का त्याला फक्त पंक्तीचं आमंत्रण होतं ना. पूर्ण अवतार मर्यादित होता. आणि भगवान परमात्म्याचं काही माणसं यायची देवळात दर्शन घ्यायची हिथं बघायची इकडं बघायची जाताना काय गावलं तर मला देऊन भिजायची. का आला जेवायसाठी पण परिपूर्ण करून गेला. तसं भगवंताचा अवतार परिपूर्ण असल्यामुळं परिपूर्ण अवतार भगवंताचा आहे. आणि मागच्या अवतारातले कोणाला दिलेली वचनं कोणाचं केलेलं एखादं मनात धरलेलं आहे की याचं कल्याण करावं याचं वाटोळं करावं यासाठी भगवान परमात्म्यानं. आणि म्हणून जन्म कुठं घ्यायचा आपल्याला नाही कुठं घ्यायचा नाही तर मी पठ्ठ्यानं अंबानीच्या घरी घेतला असतो. हां पण आपल्याला नाही त्याला येत आहे. जे जे इच्छा करू ते लोकाची पुरवत आहे आपली पुरवत नाही काय. मग घेतो मी वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी जन्म घेतो. मागच्या अवतारामध्ये देव माझ्या पोटाला यावं म्हणून चिंतन करत होते. आत्ता निश्चित करतो म्हणून वसुदेवाने देवकीचं लग्न केलं. देवकी कंसाची बहीण वसुदेवाला दिली. वसुदेवाची देवकीचं लग्न झालं. वरात निघाली आणि आकाशाची वाणी सांगताशी कंसा मानी हा बरवसा बोलण्याचा. ए थांब जिचं एवढं कौतुक करतोयस
तिच्या पोटाला येणारा तुझा काळ आहे. आकाशाची वाणी कडकड खडखड आवाज झाला. कंस त्या रथाचं साहित्य करत होता. घेऊन या खडग मारा या धाव्याला हात तो धरला वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं काय करतोय रे मित्रा. तो मित्रही होता आणि राजाही होता आणि मेहुणाही होता. म्हणून पहिलं म्हणायचं दुहेरी नातं आणि कडा कडा. आता ही तिहेरी असल्यावर कसं खात असेल बघा. तुमचं झालं की मला सांगा बरं का. काय करतोय रे. ऐकले का ना. ऐकलं ना. काय हिच्या पोटाला येणारा 8वा म्हणजे 7 तरी येणार 8 तर येणार आहेत निश्चिती झाली. मग 8वा येणार आहे. मी 8वा तुला देऊन टाकतो. घरी नेऊन सोडलं माघारी आलो. पण काही माणसं भेद निर्माण करतात. भेद निर्माण केला. मग सगळे चॅनलला बातम्या इंस्टाग्रामला फेसबुकला व्हॉट्सअपला. कंसाला आकाशवाणी. कंसाच्या बहिणीच्या पोटी येणारा पोरगा. कंसाचा काळ. कंसाचा काळ. आणि काय काय चॅनल तर लई असते. सूत्राची माहिती. सूत्र हाणावी लागतात का नाही. विढाला विढाला ती गावाकडे गेला. सूत्राची माहिती. मी म्हणत असतो सूत्र पहिले हाणावी लागते. तशा सगळ्या बातम्या चॅनलला रंगवून एक जणांना ऐकलं म्हणलं चला कुठं. चला म्हणलं आता जायचं थेट कंसाच्या घरी. उचलला येना की नारायण नारायण. राक्षसाच्या वृत्तीच्या घरी सुद्धा संत जात होते. समाधान महाराज. राक्षसी वृत्तीच्या घरी सुद्धा संत जात होते. आज वारकऱ्याच्या घरी ये नाहीत. विढाला 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 कंसा ऐकले ते खरं का. ऐकले काय. अरे तो बहिणीचा असा असो. हो मग मी नेऊन सोडलं. मला सांगितलं ना देव नारदा 8वा. त्याने तहामनात देव घेतले. सांगितलं 8वा धरणार कुठं. पहिला दुसरा भेद निर्माण केला. भेदा भेद भ्रम. भेद निर्माण करून भ्रम निर्माण होतो. माणसाला भेद आणि भ्रम. भेदा भेद भ्रम अमंगळ सांगितलं. काय झालं. अरे पहिला दुसरा काय सांगता येते. मागणं पुढं म्हटलं मोजलं की हो. आता इकडून टाळकरी मोजल्यावर पहिला कोण. सावता बाबाच्या संस्थेतलं पोरग. आणि तिकडून मोजल्यावर येणं करी. आणि मधनच मोजल्यावर किती संख्या टाळकरीची. विढाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. इकडून मोजलं का माने महाराज पहिल्यांदा. इकडून मोजलं की संस्थेचे महाराज पहिल्यांदा. मग 8वा कुठनं धरायचं. मग सगळे संपून टाक. पुण्य सारावया देव ऋषी भेटी. त्याने ठरवलंच. मग तसे आता तिकडे कशाला घरून घेऊन ये. गेलं आणलं बंदी खाण्यात टाकलं. आणि देवाच्या बापाचा संसार कुठं चालू झाला. पण तिथं सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन करत होतं. हो हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी. हीच थोर भक्ती आवडते देवा. हीच थोर भक्ती भक्ती आवडते देवा. संकल्पाई माया संसार. संकल्पाई माया संसार.
तेज दिसे दै देवकी 8व्यांदा गरोदर राहिल्यावर देवकीच्या चेहऱ्यावरच तेज वाघ भेट होती वाघ हा एवढं तेज देवकीच्या गर्भाचं होतं भगवान परमात्मा आत होता ना आणि मग कारागृहात रात्री उजेड दिसायचा सेवकांनी सांगितलं मालक 6च्या वेळेस वेगळं होतं 1 7वा कधीच पळून गेलाय कळालं नाही पण आता रात्री कोठडीत उजेड डोळे दिपते तेवढा उजेड आहे मग लागलं कापायला कृष्ण गोकुळी जन्मला मी प्रमाणात येतो तुम्ही कोणी सुद्धा प्रमाणात देऊ नका मला अजून लई पुढे न्यायचं तुम्ही गोकुळात नेऊन ठेवलाय मला 4 वाजवायचेत विढाला 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 कोणीच प्रमाण देऊ नका माफी मागतो मी सगळ्याला चाली देतो आणि प्रमाणावी सगळे होते कारण एवढी माणसं आहे ते आणि माझ्यापेक्षा 10 20 20 वर्ष वयानं बी जास्त आहेत आणि भजनात बी अगोदरचे आहेत सगळे कीर्तन करायत इजारीन पेंटी घाली म्हणजे झालं काय विढाला विढाला बरं दुसऱ्याच्या गावाला खपतं 10-5 मिनटं उशीर 10-5 रुपये तरी वाढायचे ते इथं काय आहे सगळ्याला प्रायोजक मिळलं माझ्याला प्रायोजक नाही मिळला आणि ती बघून पिकरवाल्यानं दिवस पिकरवाल्याला काय तर लाईटी लावाय काय म्हणत होतं वय सगळ्याला लाईटी होत्या आणि मला एवढे सुद्धा बल नाही असा खोड्या करू नका का गावातलं असलं म्हणजे काय झालं विढाला विढाला चला भगवान परमात्मा या लागला आणि भगवान परमात्म्यानं दिवस ठरवला दशरथे मारिला तोचा होता मास दशरथानं मारलेला श्रावण महिना घराला तेव्हापासून बहुतेक पोरं बापाला काम सांगायला लागली बरं का हा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे तिथली माया त्याने सांगितलं कृष्णा बावळट काय करतो तुला काय कळतंय का नाही पायात साखळ दंड आहेत हातात साखळ दंड आहेत एवढी मोठी कुलूप आहेत शस्त्रधारी सैनिक आहेत यातनं मी बाहेर कसा निघू आता भ्यायचं काम नाही मला आता मी आलोय मग एक काम करा मला उचला आणि डोक्यावर धरा उचलला कमळापती पायीचे बंधन गळते बाबा तुम्ही देवच अजून धरला नाही देव मस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा
मुलूख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने. एकदा घ्या मला डोक्यावर आणि एकदा मला डोक्यावर घेतल्यावर, कारण तुम्हाला ममत्वानं गाठलंय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. चला ना सप्त्याला. नाही महाराज, मराही सवड नाही, मराही सवड नाही. एक दिवस 1 तास नाही महाराज, रात्री 1 वाजता निघालेत महाराज परभणीच्या पासून. कशानं आलं कोणास ठाऊक, रेल्वे तरी होती का नाही कोणास ठाऊक. पंढरपुरात 9:30लाच महाराज मी पंढरपुरात उतरलो. म्हणलं टेंभुर्णीकडं जाणारे टेंभुर्णी असो नाशिक असो, मिळेल ती गाडी करकमच्या स्टँडवर उतरा. करकंबात आल्यावर गाव केवढं आहे. रात्री एकदा आलते दुसरीकडं आणि मला नाही सापडल्यावर मला असं काय म्हणलं लई मोठं गाव आहे. मनानं सप्ता कुठं चालू आहे, फक्त लई विचारू नका, आम्ही त्या भानगडीत नसतो. म्हणजे गावात बी असं होतं बरं का. कुठं आहे सप्ता, आम्ही त्या भानगडीत सप्ता भानगडी म्हणणारे आपल्या भागात नाहीत. एवढा विशेष आहे. विढाला विढाला घेऊन जायचंय मला, घेऊन मुक्त होता परी बळे झाला बद्ध. ममत्वानं बांधलंय. मग एकदा मला उचलला कमळापती. पायीची बंधन गळती. कडा 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 साखळ्या तुटल्या. कुलूप उघडली. रक्षपाळ मोहिले सकळ. माझ्या मायेनं सगळं मोहित केलंय म्या. काहीसुद्धा भेऊ नका. जावा गोकुळामध्ये नंदराजेची पत्नी यशोदा बाळांतीन झालेली आहे. तिला मुलगी झालेली आहे. ती मुलगी उचला, मला तिथं ठेवान माघारी या. भगवान परमात्मा उचलला, डोक्यावर घेतला, बंधनं गळाली. एक पाऊल टाकत वसुदेव एक द्वारातनं बाहेर आली. 7 द्वारं होते. वेदाच्या भाषेनं वेदांत सोपा अवघड करून सांगायचे त्याला वेद म्हणायचं. सोमटकर महाराज. ज्ञानाच्या अवस्था 7 आहेत आणि ज्ञानाच्या अवस्था 7, त्या 7 अवस्था वलडूनही ज्ञानाच्या पलीकडं जायचं. जाणीव नेनीव किंवा जाणवणी नेनते करी माझी मन तुझे प्रेम खून दावोनिया. मग मी व्यवहारी असे नवरतत जेवी जळा मागणी करत आहेत. हे देवा जाणवणी नेनते करी माझी मन. लहानपण तेच प्रमाण. जाणून माझं मन कर. जाणवणी नेनते करी माझी मन. आणि त्याच्यासाठी तुझे प्रेम खून दावोनिया किंवा तुझे प्रेम खून देवोनिया. मग मी व्यवहारी असे नवरत. मी व्यवहारामध्ये कसा सण, जसं कमळ पाण्यात राहतं जेवी जळा आत. पद्मपत्र कमळ पाण्यात राहतं पण कमळाचं पाणी स्पर्श करत नाही. असं संसारात राहावं. किती संसारात राहावं. उग 1 तासभर तरी यावावं की विठाला विठाला उचलला. भगवान परमात्मा चालायला लागले आणि चालत असताना भगवान परमात्मा मला याची अजून एक परीक्षा घ्यायची आहे. भगवान परीक्षा घ्यायला कोणाचीच सोडत नाही, पण त्याच्या परीक्षेतनं पार व्हावं लागतं. मग त्या भक्ताला पलीकडंच नेऊन सोडतो. हो
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवान परमात्माचा बाप वसुदेव डोक्यावर घेतलं, कुलूप उघडली, बाहेर आला, हळूहळू चालायला लागला. चालता चालता मंद मंडे पडे पाऊस. आणि मग मालक भिजतोय म्हणून वर्ण शेष करी वरी छाया, वर शेषानं आपलं मस्त फडा काढला आणि भगवंताचं रक्षण करत होता. पहिला पाऊल टाकला, पायाला पाणी लागलं. दुसरा पाऊल उचलला की पंजे पायात गेले. गोट्याला, पिंडरीला, मांड्याला, कमरेला, पोटाला, छातीला पाणी लागलं. तरी सुद्धा देवाचा भाव डगमगला नाही. मस्तीतच चालत होता. कोणाचा बाप? देवाचा. हां, त्याची जिरवली तुमचं काय करेल बघा. विढाला विढाला विठ्ठला 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 विठ्ठला. गळ्याला पाणी लागोस तर पठ्ठ्या काय म्हणला नाही. आणि मग लाटा यायला लागल्या. लाटात नाकात चालल्या. मग म्हणतोय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी. नक्कीच महाराज 5 वाजता तर मी सोडायचो नाही. तरी पण ह्यांच्या काय काय वाच्याला वाजणी आली नाही, टाळी वाजवली नाही. ह्यांना तर पीड ब्रेकरवरच आहे त्या. पुन्हा ज्यांनी वाजवल्या नाहीत ना टाळ्या, कीर्तनात जर टाळी वाजवत नसताल तर पुन्हा हायवेच्या पीड ब्रेकरवर विढाला विढाला कीर्तनातली टाळी पाप झालत. टाळा टाळी लोपला नाद. अंगी मुरला छंद. भोग भोगनाची आटला भेद. आलो या देशा टाळा टाळी लोपला नाद. अंगी अंगो मुरला छंद. भोग भोगताची आटे भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. राम राम स्मराधी. काकडा पाठ पाहिजे, हरिपाठ पाहिजे पाठ. काल एक महाराज होतं, हरिपाठ मी पुन्हा म्हणलो काल. म्हणला महाराज, हां पहिला महाराज बघितला आहे म्हणला
कीर्तनकार असणारा म्हणजे यूट्यूबवरचा बरं का. यूट्यूबवाल्याला महाराज अजून काकडं पाठ नाही तर हरिपाठ पाठ नाही तर पुढं बरं का महागं पण एक म्हणतात. ही पोरं म्हणते ते की हरिपाठ आमचा बरं का. आज तरी नाही ती शाळेला गेलेत. मला म्हणली महाराज आपण कीर्तन जरा 5च्या पुढं चालू करू. विढाला विढाला मी चालू करतो 10ला पण सोडत नाही 5 वाजतो. वचन न मोडी विढाला 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 देवाचं नाव घ्यायला लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कारण भगवंताला एक इच्छा पूर्ण करायची होती. भगवंत मागच्या अवतारामध्ये चैत्र महिन्यामध्ये नद्या आटलेल्या होत्या आणि नदीला वाटलं होतं उंच देवाचे चरण याचं एकदा दर्शन व्हावं तेथे अधिष्ठानं. म्हणून नदीला भगवंताच्या पायाचा स्पर्श करायचा होता. भगवंतानं मग बघितलं अंगठा काढला. पोरा चाट चालेला त्याचे अंकुष्ट लावला. नदी फाकून गेली आणि वसुदेव देवक गोकुळात गेले. वसुदेव नंदराजाच्या घरी सगळी दारं उघडलेली होती. देवकी बाळांतीन यशोदा बाळांतीन झालेली होती आणि यशोदेला ग्लानी आलेली होती. तिची मुलगी उचलली आणि आपलं पोरगं तिथं ठेवलं. माया उचलली आणि माया उचलल्यावर पुन्हा मग बंधनं अडकली बरं का. पुन्हा बंधनात अडकावं लागलं. म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकार जाईल. ते माया तिकडं अडकवते. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी आजी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. उचलला तिकडचा प्रकार. तिकडं तिनं सांगितलं ए तुझं वध व्हायला लागी उपजला मजा आधी. आणि इकडं मग यशोदेच्या पशी असणारी नवनाथ पाटील सावध राहायचं बरं का. आता मी नावं घेईन 1 मिनटं अगोदर हां म्हणजे त्यांनीच प्रमाणं म्हणायची. एक गवळण जागी झाली आणि जागे झालेल्या गवळणीनं पाहिलं यशोदा बाळांतीन झालेली होती. यशोदेला ग्लानी आलेली होती. गवळण पटकन त्या झोपेतनं तिला वाटलं आपल्याला कळलंच नाही. तिला भगवंताच्या मायेनं मोहित केलं तर बघितले असेल का बाळ बघितलं असेल. आणि बाळ बघितल्यावर काय बघितलं असेल म्हणा की पोरग आहे का पोरगे. विढाला विढाला आता तिला दमच राहिला नाही. तिनं सांगितलं होय का ऐकलं का गवळण सांगती गवळणीला 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 पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला एक धावी एक पुढे एक वाटे सुंट बडे. हो नंदा घरी झाली दाटी वान घेऊन आताटी. दासी जणी हेल घाली आईशी गलबल झाली. आणि मग ती बातमी कानानं पसरली प्रत्येकाला. महिला आत आनंदित होत्या आणि बाहेर गडी. कारण भगवंता ज्या गोकुळात आलता त्या सुखाचं वर्णन महाराज म्हणतात एवढं केलं गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा अंत पार. त्यांना ते लेकरं मारायचं टेंडर घेतली. राक्षसी वेत सोडून दिला आणि मायेचा वेश घेतला. एवढी देखणी दिसत होती. आणि तिनं दागिनं घातलं तर 28 प्रकारचं. किती दागिनं आहेत
मी सांगतो निम्म सांगतो 14. तुम्ही बाकीचं 14 मला अजून 8 दिवसानं सांगा. पायाच्या बोटात काय काय असतं आम्हाला नाही तुम्हाला निर्मलाताई काय काय असतं पायाच्या बोटात? अंगठ्यात काय असतं? तांब्याची कडी उष्णता होणे म्हणून. अंगठ्याच्या जवळच्या बोटात जुडवी, त्याच्या जवळच्या बोटात मासोळी, त्याच्याकडेच्या बोटात आणि करंगळीत हांग असतं. सांगितलं बघा 5 विठाला 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 त्याला 5 आणि त्याच्यावर आल्यावर पुन्हा पैंजण पट्टी, त्याच्या पुढे वर आल्यावर कंबर. किती जणेला आहे? कोण घालत असलं मी उद्या करून देतो. विठाला 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 बर. कंबर पडल्याच्या वर आल्यावर पुन्हा म्हणा की बिलवर पाटली तोडा, कमरत बाजूबंद, दंडात बाजूबंद, गळ्यात चप्पल हार, बोट हार, पुतळ्याची माळ, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, त्याच्यासाठी नवऱ्याला लागतो माज. विठाला विठाला 80,000 म्हणते तो, आपल्याला बाजारच माहीत नाही. हो मी त्या गलीत सुद्धा जात नाही मी सोनाराच्या. पुकारी काम वाटलं म्हणजे पुन्हा बघू वाटलं म्हणजे घेऊ वाटतंय. आमचा एक जोडीदार होता मेजर, चल नेलं मुंबईला. चल म्हणलं कार्यक्रम. मुंबईला नेलं. ते मुंबईला कापडाच्या दुकानापुढं लेडीज शॉपच्या पुढं जेंट्स कपडा पडते, जेंट्स घातलेली तसली पुतळे त्याचे कपडे, जशा देखण्या बाया बाहेर होत्या. मला महाराज मुंबईत जरा वेगळंच आहे. बावळ्या चल म्हणलं हे राबराच्या इथे विठाला विठाला बघू वाटलं की ते डोळेच ना नाही ते बघू वाटतंय. जे बघायचं ते बघूच वाटत नाही. निघाले. तिनं लेकरं मारायचं दागिने घातले आणि सौंदर्य. गोकुळात शिरलीच 12:20 12:20 झाली ना. घड्याळावर तुम्ही ध्यानच दे नाही तरी भावानं किती आकडा गाठलाय माहित आहे ना तुम्हाला. विठाला विठाला गेल्याबरोबर गोकुळात बंदी केली ती कोणाला यायला. कारण ही कानावर पडली होती, लेकरं मारणारी आली, लेकरं मारणारी आली, लेकरं खाणारी आली, म्हणून गोकुळात बंदी होती. पण एवढी देखणी पुरुषानं बघितलं सौंदर्य. पुरुष सौंदर्य प्रधान आहे आणि स्त्री दागिने प्रधान आहे. काळी जरी असली स्त्री दुसऱ्या बायका म्हणणार बघा किती तिला दागिने आहेत. तिचे काळी का असं ना पण तिच्या दागिन्याकडं दागिने प्रधान आणि पुरुष सौंदर्य प्रधान. मायेनं तिनं दोघालाही वेढलं आणि थेट आली यशोदे. लांब होती ना आज, एका हातकत आलीच नाही. ए यशोदे. बाहेर आली. बघितलं कोण ग तू? मला ओळखलं नाही. मी तुझी बहीण ग. मग इतके दिवस मी तिकडे इटालीला होती. तुझ्या देशाचा एक पोरगा पंतप्रधानाचा पोरगा आला मला इकडं घेऊन आला. गवळण सांगत होती बरं का सर. विठाला पुतळानं सांगितलं मी तिकडं होते. मग अगं मला कळालं तुला मुलगा झालाय आणि मुलगा झाल्यानंतर काही ठिकाणी जावं लागतं. देवाकडं, गुरुकडं, बाळांनीकडं, लेकीकडं आणि सप्त्याकडं. 5 ठिकाणी रिकाम्या हातानं जायचं नाही. देवाकडं जात असताना निदान घरनं साखर तरी घेऊन जायची. जाताना साखर असती आणि येताना सुनबाईला म्हणते सगळं निघाले ग मी. सीमा कुठे गेली सीमा?
आलं नाही का चपात्या करते म्हणूनच हाक मारली मी सीमा देवळात निघाली ग साखर दे घेऊन आली साखर प्रद्युम्न प्रसाद घे जाताना घरनं नेताना साखर होती आणि देवळातून आलं की प्रसाद होतं एवढं मंदिराचं पावित्र्य विठाल विठाल वस्तूचं सामर्थ्य बदलण्याची ताकद आहे मंदिरातनं जाऊन येण्याची वस्तू सामर्थ्य दैव सामर्थ्य जाताना साखर तसं हाक मारली यशोदे त्याला मुलगा झालेला कळाला ग म्हणून भेटायला आली बर मग तुझा मुलगा मला स्तनपान करायला दे पहिलं होतं बरं का दुसऱ्याची लेकरं पाजत होती मी नाही मोठी कथा सांगितली पण आरणला सांगितली ती कथा ती याच नगरीत घडली बरं का बजलिंग बाबाची आई वडील मारले गेले आणि बजलिंग बाबा 5 दिवसाचे होते अग्निहोत्री घरात ब्राह्मणाच्या जन्मले दरोडा पडला आणि बजरंग महाराज रडायला लागले आकांत करायला लागले दोघंही मारले मूळ नक्षत्रावर बजरंग महाराज आल्यामुळं ज्ञानोबारायाचे सुद्धा जन्मसमाधान महाराज मूळ नक्षत्रावरचा मूळ नक्षत्रावरचा लेकरू आईबापाला घातक असतं म्हणून म्हणतं लेकरू मुळावर आले तसं बजरंग महाराजांचं 5व्या दिवसाचं मग म्हणली ही लेकरू आलंय आता याला अंतयात्रा आईवडिलाची ह्याला जिवंतपणे टाकून द्यायचं पण भगवंताची पोरगं रडत होतं 5 दिवस त्याला दूध नव्हतं स्मशानभूमीत नेलं एका बाजूला पुरुष एका बाजूला स्त्रिया आणि मध्ये अग्नी पेटवला आणि पेटणाऱ्या अग्नीच्या साक्षीमध्ये शिवली नावाची वाणिनी या गावची ती कनकवर होती आणि कनकवर असणाऱ्या जोशी काका त्या स्त्रीला पाहणा फुटला 60 वर्षाची स्त्री तिला पाहणा फुटला आणि त्या पाहण्यातून दूध निघालं आणि ती दुधाची धार अग्नीवरनं बजलिंग बाबा 5 दिवसाचे आहेत तुम्ही गेलता ना त्या मठात बजलिंग बाबाच्या मागच्या वेळेस आल्यावर त्या बजलिंग बाबाच्या तोंडात शिवली नावाच्या वाणीचं कनकवर असणाऱ्याचं दूध पडलं तिनं पालनपोषण केलं पुढं मग जन्माची दीक्षा वारकरी संप्रदायाचं बजलिंग महाराजाचं चिंतन असेल तर कधी तर सांगेन हो पण त्या काळात म्हणली मला तुझं लेकरू पाजाय दे अगं म्हणली माझं पोरगं आता झोपवलंय आता ही झोपायला तर वय ते म्हणलं अगं डोळ्यात सूर्य आहे आणि भगवंताच्या एका डोळ्यात चंद्र आहे भगवंत एका अवतारामध्ये सूर्यवंशात आहे आणि एका अवतारात चंद्रवंशात आहे राम अवतारामध्ये सूर्य होता आणि कृष्ण अवतारामध्ये चंद्र होता विठाल विठाल पाप करताना डोळे झाकले जाते असे अनेक 11 कारण आहेत पण नाही सगळी सांगत तरी एक कारण देऊन जातो भगवंतानं सांगितलं आपण पूर्ण अवतारामध्ये आहोत मग ही कोण आहे पोतना 5व्या अवतारामध्ये मी बळीराजाच्या घरी वामन अवतारामध्ये गेलेलो होतो आणि बळीराजाच्या जवळ बळीराजाची मुलगी रत्नमाला बसली होती आणि रत्नमाला विचार करते माझं बटूचं रूप पाहिल्यानंतर असला जर मुलगा मला असता तर मी त्याला स्तनपान दिलं असतं भगवंत म्हणला हे बघ जय जय इच्छा करू ते कल्पतरू हो पूर्वी इच्छा तैस हो जैसा तैसा विठ्ठल या अवतारामध्ये नाही पण पुढच्या अवतारामध्ये पुन्हा तुझी रत्नमाला ही तुझी बी इच्छा मी पूर्ण करेन आणि मग बळीराजाला पाताळात घातल्यावर म्हणलं मुडद्याला मी 20 पाजलं असतं दोन्ही वचनं एका वेळेस पूर्ण करून घेतो पण पुढच्या अवतारामध्ये म्हणून मागच्या अवतारात दूध पाजण्याच्या निमित्तानं स्तन हातात धरलं तोंडात आणि 20 पाजण्याच्या रूपानं 20 स्थानात आणलं एकाच वेळेस
पुतणेला प्राण घेतला, पुतणेचा उद्धार केला. पुतना वध कुठं लिहिलेलं आहे भागवतामध्ये, पुतणेचा उद्धार केला. कागा रेटा मारल्या बाळपणी, अवघ्या बुडविल्या दैत्यखानी. आणि भगवान परमात्मा लहानाचा मोठा व्हायला लागला. आणि मग भगवान परमात्म्याचं रांगणं कसं होतं, तळवे तळहात तळहात टेकी, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगता, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगता. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, जागा दुखाने दुखाने रांगत, जागा दुखाने दुखाने रांगत, जागा दुखाने दुखाने रांगत. रंगाने रंगनात तो लागे से गवळण जसवंती पैसांगे, या कृष्णाच्या ने मागे, याने याने वासरे रंग ओलांडील ताकाचे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. देखील सहित भगवान उखळाला आणि उखळाला बांधताना उखळा वडून रांगला. दारात असणारे विमलार्जुन नावाच्या 2 वृक्षाचा, म्हणजे ते पूर्वजन्मातले वरचे गंधर्व होते, इंद्राच्या शापानं खाली आलेले होते, त्यांचा उद्धार केला. आणि भगवान परमात्मा रांगणारा भगवान परमात्माना बाहेर आला. आणि बाहेर आल्यावर बघितलं तर सगळे गोपा बारकी जी मुलं होती ती किडमिडीत. भगवान परमात्मा विचार करतो, कारण भगवान परमात्मा राजा आहे. राजेनं प्रजेचं हित बघावं लागतं. प्रजा बघत नाही राजाचं, पण राजा नक्की प्रजेचं बघतो. हे पोरं घेऊन आपल्याला युद्ध करायचंय. रात्रंदिवस आम्हा आत आणि बाहेर दोन्हीकडे युद्ध आहे. आणि मग आमचं सैन्य जर या देशाचं कुमकुवत असेल तर आमची अवस्था काय होईल. मग हे धष्टपुष्ट होण्यासाठी काय करावं लागेल. गोपाळा विचारलं, का रे गोपाळावं असे किडमिडीत का झाला, एवढं दूध आहे. कृष्णा काय सांगू रे, आमचं सगळं दूध डेअरीला, आमच्या डेअरीला सुद्धा लावलं जात नाही, सगळं डेअरीला आहे दूध. आणि ते सगळं मथुरेत जातं. मथुरेत जातं म्हणजे राक्षसाला आपल्या देशातला माल दुसरीकडं नेऊन दुसरी मोठी करायची. भगवान परमात्मा म्हणला, राजा असल्यामुळे दूरदृष्टी असते. ते मला एक काम करताल का. संभा महाराज काय म्हणलं होती, याल तरी अरे लागे, याल तरी राजा मागे, याल तरी अरे लागे, प्रतिवादी माझ्या मागे, याल तरी अरे लागे. माझे हरिले चित्त भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर भगवान परमात्मा आवडायचा. आणि आवडलेल्या भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी गवळणे त्याला भेटायला जायचे. हरीने माझे हरिले चित्त. मग तो भगवान परमात्मा माझ्या घरी यावा का म्याच भगवान परमात्म्याकडे जावावं. कोणाला वाटतं देवाकडे म्या जावावं, कोणाला सुद्धा वाटत नाही देवाकडे म्या जावं. पण देव माझ्या घरी यावा असं वाटतं.
देव कोणाच्या बी घरी जातो वय, देव कोणाच्या बी घरी जायला रेकामा नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं अर्णत सगळ्या जगातल्या पालख्या भगवान परमात्म्याकडं आणि एकटा भगवान परमात्म्याकडं परमात्मा भेटायला सावत्या माळ्याकडं नामदेवरायला विचारलं. देवा ज्ञानोबरायने विचारलं काय भानगड आहे नामदेवा, हा भगवान परमात्मा आपलेही पुढे याला भेटायला लाय, ज्ञानही मागं टाकलं, नामही मागं टाकलं आणि या भेटायला. त्याने सांगितलं बाबा यानं याच्याकडे भेटायला नाही, पण हा ज्याच्या पोटात जन्मलाय बरं का, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्या धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता जय लोकाचा, जय लोकाचा, साठविला दाता जय लोकाचा, जय अंतःकरण चतुष्पादातलं तिसरं चित्त आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकाराचा तर वारा सुद्धा लागू द्यायचा नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार आपल्याला हो द्यायचा नाही. 10:30 वाजता एक कुटुंब रात्री 11:15 वाजता मला बोलावलं. नवरा बायको एवढा मोठा सप्ताह ह्या गावात होते. मी म्हणलं ह्याच्यात तुमचं सहकार्य आहे. तिने सांगितलं आरोळे महाराज करते. मी नाव नाही सांगणार, मला सांगायची परवानगीच नाही. फक्त एक जणांचं आम्हाला बघितलं आहे, त्यानं सकाळी विचारलं काय चाललं होतं. मी म्हणलं तुला काय करायचं आहे कीर्तनात सांगतो मी. हां बघितलं होतं एवढे बे ह्याच्यात रात्री 11:15 वाजता 11 वाजता. म्हणलं काय म्हणत होते ते. मी म्हणलं काही नव्हते, त्यांचे साहेब आले ते आणि हरिपाठ बघितल्यावर म्हणले हा सप्ताह एवढा मोठा या गावात होतं आहे. मी म्हणलं त्यांना म्हणायचं का नाही, पण ती म्हणलं तर तुम्हाला कळलं ना, पण म्हणून मी सांगणार नाही काय म्हणायचं, कारण त्यांचा लई मोठा सहभाग आहे. तुम्ही दिल्यामुळं एवढं होतं आहे. म्हणलं माझा एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ. हां तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारुळे यारे यारे लहान थोर. आपलं काय लोक म्हणते आमका आपला काहीच नाही. सप्ताह आपला नसतो सप्ताह. देव माझा म्हणायचं. चांगलं होतं आहे जगाच्या सगळ्याच्या. भगवान परमात्मा गवळणीला तसला अहंकाराचा वाण. मग मन अंतःकरणच्या दासातला मन तिकडं जात नाही. कुठं देवाला विनंती करावी लागतो. देवा माझे मन लागो तुझे पायी. हो मन पहिलं द्यावं लागतं देवाला. आणि म्हणून आपल्या पत्रिकेत लिहिलंय तन. पहिलं शरीर द्यायचं, शरीर. दुसरं मन द्यायचं. 6:30 पावणेसातला देवळात काकडा करून माघारी आलो आणि एक जणाचा फोन आला. वैजनाथ राऊतकडं नाव त्याच्याकडंच आहे. म्हणले काका उठलाय का. मी म्हणलं काकडा करून पुन्हा घरनं जाऊन माघारी आलोय, बायांची वाट बघतोय. म्हणलं 6:45 वाजत आल्यात, एखादी लवकर आली तर कसं काय. नाही म्हणले
तुमच्या काल्याच्या कीर्तनात माझं 1000 रुपयाचं दान द्या. मी म्हणलं कुठं आहे? लय लांब आहे म्हणली. महाराज जीव वाटतंय म्हणली, पण यंदा येता येत नाही. मन दिलंय तिनं, मन म्हणजे तन तिकडं आहे पण मन इकडं आहे. धन नको म्हणायची बारी आली. मला एक सकाळी म्हणला देऊ का त्याला डबा? म्हणलं आता काय करतो, अंगाला लावू का? काल एक पटेचं ठेवून गेला, नाव सुद्धा सांगितलं नाही कोणाचं. दुपारच्या काळात असेल कोणतर. हो, तन मन धन काया वाचान मन. मी तन दिलं, तन काही जणाला तन. तसं भगवान परमात्म्याला अंतःकरण चतुष्पदातलं पहिलं मन, दुसरं बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आणि मग चित्त. कारण चित्त निर्मळ केल्यावर भगवान परमात्मा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, आणि ते चित्त तिकडं लागत नाही. माझे चित्त तुझे राहो आईशे काल किती माणसं होती रात्री आचार्यापाशी. माझे चित्ता तुझे पाया राहू ऐसे करी काया आय धेनिया बाये भवतारी दातारा. माझे चित्त तुझे पाया करी काया भवतारी दातारा. विनंती करावी लागते. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही धरोनी आबाही बवा तारी दातारा. कारण येत नाही तो चतुरा, तो शिरोमणी, तो इकडे येत नाही. म्हणून भगवान परमात्म्यानं गोकुळात चोऱ्या केल्या नाहीत, काही सुद्धा नाही. फक्त आम्ही सांगितल्या भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या, आणि तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला ती खरंच वाटले. कशाच्या चोऱ्या केल्या? नाही. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, चित्त चोरले नंदाच्या नंदने. भगवान परमात्म्याला चित्त चोरलं. हरीने माझे हरिले चित्त, बहार वित्त विसरली. आता कैशी जाऊ घरा, आता मला घरी जाऊ वाटत नाही. आंघोळी पुरतं सुद्धा ती बी 9:30 आज झाली आंघोळ. हां, मी म्हणलं मी नाही कडे टायमिंग सोडणार, तुमचा स्वयंपाक हो नाहीतर न हो. मी 10 ते 12, आणि तुम्ही सांगायचं स्वयंपाक झाल्यावर कुठवर आलंय, आलंय का बापू, उरका लवकर. नाही तर एकदा पुन्हा कोसल्यावर 5 वाजूस तर येऊ द्यायचो नाही इकडं. 10 मिनटं हा चालतील ना तुम्हाला? नाही तर पुन्हा 10 मिनटं थांबावं लागेल. हां, माझं बी आलंय तर भांडवल संपत. विढाला विढाला भगवान परमात्मा गवळ. आणि मग भगवान परमात्म्याची गाराणी संगती गवळणी. रात्री आला चक्रपाणी येणे फोडली विरजणी. कृष्ण यशोदे, रात्री तुझं पोरग आमच्या घरी आलं, आम्ही दह्या दुधाचं विरजन लावलं होतं, ते विरजने फोडून टाकलं. अजून काय केलं? दारी झोपायला होता म्हातारा. थंडीचे दिवस, म्हाताऱ्याला दमा, आणि ताक उचललं आणि त्याच्या बोखंडी ताकाचं गड फकवून दिलं. हो, अजून एक आली धावत, यांनी गबाई केली मात. आम्ही पती पत्नी एकांतात होतो, दाढी वेणीची गाठ बांधुनी. दुसरी म्हणली, यशोदे
अगं मी अष्टदळ नावाची रांगोळी काढत होती. अष्टदळ काढी अंगानी मग वरी मुते चक्र पाणी. मी अष्टदळ नावाची, त्याला आवडत नाही अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोडा त्याला ते आवडत, बाकीचं नाही आवडत. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलता, पण ते सोडून केळीच्या साली खायला गेले विदुराच्या घरी. हो तेने निंदले उपांना पावलो मुखबंधना, त्याला ते आवडत नाही. आणि आवडत आहे त्याचं एक पोहे खाल्ली होती मुठभर, फक्त त्याचा भाव होता शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. कारण भगवान परमात्म्याच्यात राहिला तो कामने चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे हरीने माझे हरिले चित्त. त्या गवळणी सांगत आल्यावर ती काय आपल्याला करायची होती बाई. ती आप म्हणली बाई तुमचाच पोरगालाही खोड्या करता तुमची नाही. ती काय म्हणली त्याच्यात बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसते गोचरवान काय सांगता घराने गोकुळ जाणारी. काय सांगता घराने गोकुळ जाणारी. तुम्ही लपून याचा भवरा आला घेता रंग धरा. तुम्ही बारा गलचे बरं रे गोकुळ जाणारी. काय सांगता घराने गोकुळ जाणारी. काय सांगता घराने गोकुळ जाणारी. काय सांगता घराने गोकुळ जाणारी. तुम्ही लपून याचा भवरा आळगीचा शरंग धरा. तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या. हो एक म्हणली अगं यशोदे माझी 9 महिन्याची सून गरोदर आहे. ती रस्त्यानं कसं तरी निघाली होती लाजत लाजत. आणि जवळ आल्यावर म्हणला पोटावरनं हात फिरवला ग तुझ्या कृष्णानं आणि सांग हे कशानं झालंय. त्याला माहीत नव्हतं. मी मगाशी प्रमाण देऊन दिलो. जेने हे विश्व निर्माणिले महर्षी देवा संस्थापिले. ज्यानं विश्व निर्माण केलंय त्याला माहीत नाही काय. पण ह्या भगवंताच्या सांगण्यातला किंवा खोड्यातला मतितार्थ फार वेगळा आहे. ते कूट पद्धतीचे अभंग आहेत ते सगळे. हो भगवंताच्या बघ लई खोड्या झाल्यावर म्हणले देवा कोणचा देव मला लवकर पावल. समोर गणपती बसवलेला होता. म्हणली देवा ह्याच्या खोड्या बंद हो दे. म्हणली तुला चतुर्थीला 21 मोदक नाही तर हराभर मोदक आणतो. बर कृष्ण म्हणला बर बर. 1 मास खोडी देवी नाही केली. प्रचिती आली यशोदीला. 1 महिना देवानं काही खोड्याच केल्या नाहीत. का एक तर आईला देव पावावा म्हणून, नाही तर गणपतीला मोठापणा वाटावा म्हणून. काही गोष्टी त्याच्यासाठीच करावं लागतात. दुसऱ्याला मोठेपणा वाटावं म्हणून, नाही तर आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून. विढाला विढाला संकष्टी चतुर्थी आली की म्हणली कृष्णा चल बाबा गणपती पावलाय. घे म्हणली पूजेचं सामान. पूजेचं सामान त्याच्याजवळ आणि मोदक हिच्याजवळ. असंच करता का नाही. का तर सांडलं तर ही सांडू दे. पंचपाळं उदबत्त्या. देव म्हणला बर चल तुला दाखवतो कसं काय हिंगा. घेतलं देवानं आपलं ताट. हिनं ते हारा घेतला दुरडी आणली. सगळं बघितलं. धूपम दीपम समर्पयामी. धूप लावला दिवा नाही. दिव्यात वात नाही. वातीत तूप नाही. बर काय करावं सगळं आहे पण काड्याची पिठीच नाही. किती हुडकली रात्री.
विठाला 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 सगळं आणलंय म्हणजे ताट नाही थांब म्हणली मी आलो घेऊन येते गेली घरात. देवानं सांगितलं ए गणपतीला शहाणपणा करायचा नाही, मी सगळे मोदक खाणार आहे. आई माझी आल्यावर चौकशी करल आणि चौकशी केल्यावर तू जर जास्त बोलला तर तुला बी उचलून गाड्यात टाकेन. कोय नाही उचलला हाराना अख्खात. गणपती म्हणला एक तर अजिबात नाही, एक नाही ना अर्धा नाही, वास सुद्धा नाही. सगळं खाल्लं असं बाजूला बसून यशोदा आली, बघितलं तर सगळं जागेला मोदकाचा हाराच रिकाम आहे. कृष्ण काय झालं? आई एक उंदरावर बसून मोठ्या पोटाचा आला, ढेर पोट्या, आणि मला म्हणला सरक माग. मी आपलं माग सरकलो म्हणला, खाल्ले ना म्हणला मोदक सगळे त्याने. म्हणजे बरं झालं बाबा देव पावला. नाशका नारळ निघाल्यावर देव पावतून, चांगला असल्यावर खरवटे सहित हाणतंय. विठाल विठाल मग काय केलं? बरं झालं म्हणले नाही. ते म्हणलं तू काय म्हणलं नाही का? म्या म्हणलं होतं. मग ते म्हणला गुपचूप, म्या गुपचूप बसलो म्हणला. गुपचूप बसलो. भगवंताच्या खोड्या ऐकल्या आणि सांगितलं कृष्णा आता तुझ्या खोड्या बाद झाल्या बाबा, आता उद्यापासून तुला शाळेत. आणि मग भगवंताला सांगितलं उद्याची शाळा म्हणजे त्या काळात गायी राखणं. भगवंत म्हणला बर. आता ही सवंगडी होती, त्यांना म्हणला ए गोपाळावो उद्या गोपाळानो गायी घेऊन रानात या. ए उद्या सगळे गायी गावात. काही गोपाळ त्याच्या मागे निघाले. त्याला सांगितलं नको येऊ आम्हा सवे गोपाळा, ओढाळ तुझ्या गायी कोण धावे त्याच्या लागे, मागे मागे एड झारे. काही माणसं येऊ बी द्यायचे नसते. कशाला आमच्या मागे याला येऊ नको गोपाळ आम्हा सवे. का बर? तुझ्या ओढाळ गायी आहेत, आमच्या मागे येऊ नको. त्या धावती दाही दिशा न बैसते एके ठाई. हो तो का म्हणे तू राख म्हणे रे. भगवान परमात्मा निघाल्याबरोबर यशोदेला सकाळी उठल्याबरोबर त्याला सुगंधी चंदनाचं तेल लावलं, उठणं लावलं, स्नान घातलं, पितांबर नेसायला दिला, कमरेला शेला गुंडाळला, बासरे दिली, मोराचा मुकुट घातला. हो आणि सांगितलं कृष्णा कृष्णा माझा इलाज नाही रे, माझा इलाज नाही, पण तू आता आज जायचं. बाहेर घालवायला आली आणि बाहेर आलेल्या गोपाळांना सांगितले ए पोरावो हे कधी बाहेर निघलं नाही याच्यापासून लांब जाऊ नका बरं का. जाऊ नका दुरे जवळीच खेळा, जाऊ नका दुरे जवळीच खेळा, जाऊ नये दुरे जवळीच खेळा, जाऊ नका दूरी जवळीच खेळा, जाऊ नका दुरे जवळीच खेळा.
सांगितलं, कृष्णाला सांगितलं, एक चला माझी आई तसे तुकाराम मला सांगितलं, एक शहाणपणा करायचं नाही. त्यानं 10,000 दिलं म्हणून त्याच्याजवळ त्याची स्तुती, आम्ही काहीच दिलं नाही म्हणून आम्हाला आम्ही तुझ्याजवळ येणार. तुकाराम महाराज म्हणले, हे बघ तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, मज नका करो पाया वेगळे किंवा तुझ्या प्रश्न मला लांबू नको. मग आमची प्रारब्ध नावाची शिदोरी 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 प्रारब्ध, पहिल्या शिदोरी असायच्या. आता दहाब्यावर खाणाऱ्याला काय शिदोऱ्या माहीत आहे. 5 प्रकारच्या शिदोऱ्या असतात. वर भाकरी पहिल्या दिवशी खायला, दुसऱ्या दिवशी चपात्या, तिसऱ्या दिवशी धपाटी. वय अरगडीत आहे, बरोबर आहे ना. खाली त्याच्या गुळाच्या पोळ्या, शेंगदाण्याच्या पोळ्या. आता दहाब्यावर काय नाही, दाल तडका आणि हान कडका. मग पहिल्या दिवशी जर खालची खायची म्हणलं तर 5व्या दिवशी इटलेली भाकरी करावी लागते. शिदोरी नावाचं प्रारब्ध आहे. आणि हे प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं समता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. मला मी मगाशी सांगितलं अनेक भगवंताच्या ते कोणाला तिलक लावला आणि ते मला ते सांगायचं नाही, कारण मला गोकुळाच्या बाहेर जायचंच नाही. अजून 5 वाजता जरी म्हणले स्वयंपाक होतोय तरी काय बेहायचं काय काम नाही आपल्याला. हो मग बस आता म्हणले आमचं आहे तसं. भगवंतानं सगळ्या शिदोऱ्या गोळ्या केल्या आणि तो काला केला. तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. भगवंतानं तो काला केला. तो काला 3 ठिकाणी आहे. पहिला काला भगवंतानं केला यमुनेच्या तटावर. दुसरा काला केला माझ्या ज्ञानोबरायानं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, हो माझा ज्ञानराज गोपाळाशील हया वाटी. आणि तिसरा काला अनेक संप्रदाय जगात, अनेक संप्रदाय, फक्त काला मिळतो वारकरी संप्रदायात. हो काला दुसरीकडे कुठं नाही. महिना महिना कीर्तन महोत्सव आहेत पण काला नाही. काला इथंच. लवकर आला तर काला, दुपारी आला तर काला. आणि आता 7 दिवस राहिलेलेत, आता दुपारनं हाला. विठाल विठाल परमात्म्यानं तो काला केला. आणि तो काला आपल्याबरोबर संतांच्या जवळ मिळाला. काला खायला देवसुद्धा आजव साम्रावती काला पाहवयते वैकुंठी त्या ऐसे नाही. गेल्या वर्षीचा अभंग आहे म्हणा, उपजोनी या पुढे ते येऊ काला खाऊ. त्याच्या अगोदरचा काही मी लिहूनच ठेवलंय. 2012 सालापासून कोणत्या कीर्तनाकारानं कुर्ता अभंग घेतला माझ्याकडं सगळीच नोंद आहे. विठाल विठाल अनेक सांगितलं. उपजोनी यापुढे ते वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग आपल्याला ज्यांनी काला केला त्यांचं एकदा चिंतन करायचं. सगळ्यांच्या चाली होत्या. मग तोपड तिकडं हो नाही तर न हो, सगळ्याला चाली मिळणार तुकडा तुकडा. हो फक्त मगाशी मी सांगितलं टाळी वाजवाय आळस करायचा नाही. या सप्ताहात 8 दिवसातलं आताचं शेवटचं भजन आहे. ह्याच्या पुढं तुम्हाला कोणी टाळी वाजवा म्हणणार नाही. पण हा टाळीचा आवाज पंढरपुरातल्या मालकाला गेला पाहिजे आणि द्वारकेच्या मालकाला गेला पाहिजे. देहूच्या तुकारामापर्यंत पोचला पाहिजे. ज्ञानोबापर्यंत पोचलो. आपण सामान्य लेकरं आहोत. ज्या देशात भगवंत आहे त्या भगवंताचं नाव आहे विठोबा. त्या देशात आम्ही जन्मलो. त्या देशातलं दैवत आहे विठोबा. वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्याचं नाव आहे ज्ञानोबा. वारकरी संप्रदायाचा कळस ज्याने शिखरावर नेला त्याचं नाव आहे तुकोबा. आणि तुकोबाचा आदर्श सांभाळून हा संप्रदाय का हा धर्म आमच्यापर्यंत पोहोचवला त्याचं नाव आहे शिवबा. एकानं धर्म टिकवला त्याच्याही पत्नीचं नाव आहे जिजाई.
तुकोबाईच्या पत्नीचं नाव आहे जिजाई. तिने वारकरी संप्रदाय निर्माण करून तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्याच्या अगोदर होता, पण तुकोबराया इतका सामान्य कोणापर्यंत पोहोचला नाही. नाहीतर हो, ज्ञानोबरायाने सुरुवात केला. ज्ञानदेवीकडे चिला पाया उभारिले देवालया, आणि हाच शिखरावर आम्हाला गेला. आणि दुसरा एक ज्याच्या आईचं नाव जिजाई आहे, तिचं नाव शिवबा. म्हणून आपण किती बघा, आपल्याजवळ विठोबा, आपल्याजवळ ज्ञानोबा, आपल्याजवळ तुकोबा, आणि आपल्या देशात म्हणजे राज्यात शिवबा. आपण सामान्याचे लेकरं नाही, म्हणून यांचं नाव घ्यायला अजिबात लाजायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुका जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुढं सरका. चपात्याच्या बायका आल्यात म्हणून तोपर्यंत मला परवानगी नव्हती. तुकाराम 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 समाधान महाराज गाडे पुढं आणि मागं उंबर. चला.